तुमच्या संसदेचं नवीन संसद आहे ते उचलून फेकणार, सावधान. But it's just Modi loves to do Jai Shri Ram in every, political agendas और उसके जय श्री राम पे ही चल रहे हैं. So I don't think so कि anybody wanted to bring, भगवान राम मंदिर or whatever the fuck इसमें. But it's just people don't know कि political और education कैसे function करता है. नमस्कार. द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे आभार. अनेकांनी लाव रे तो व्हिडिओ याच्यावर खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याला प्रचंड चांगले व्ह्यूज आले. हे सगळं करताना काही आनंद होत नव्हता, परंतु दुर्दैवाने ही परिस्थिती समोर आणण्याकरता हे करावं लागलं. पोलिसांनी बळाचा वापर करून इनोसंट विद्यार्थ्यांना, निष्पाप विद्यार्थ्यांना मारहाण केली, हे तितकंच सत्य आहे. पण निष्पाप विद्यार्थी कोण आणि अट्टल गुन्हेगार त्यात घुसवलेला कोण, याच्यात फारकत कशी करणार 40-50 हजाराचा क्राऊड असताना, असे सगळेच प्रश्न समोर आलेत. अर्थात या लाव रे तो व्हिडिओवर अनेक तिखट प्रतिक्रिया देखील आल्या, त्याचाही मी स्वीकार करतो. ब्रिकबॅट्स अँड बुकेज ऑल आर वेलकम. म्हणूनच हा एक दुसरा लाव रे तो व्हिडिओचा पार्ट 2 तुमच्या समोर मी घेऊन येतोय. काय प्रेक्षको, आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आपल्या मागण्यांचं साठी सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरता म्हणून तीव्र स्वरूपात आंदोलन करणं, धरणं धरणं, उपोषण धरणं, हे लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेले हत्यार आहे आणि ते अतिशय योग्य आहे आणि ते वापरलं गेलंच पाहिजे. पण आंदोलन कुठे करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, कोणाला बरोबर घेऊन करायचं आणि कोणाला टाळून करायचं आणि केव्हा थांबवायचं, याचं भान आंदोलन करताना असलं पाहिजे. ते जेव्हा नसतं तेव्हा आंदोलन पूर्णपणे भरकटतं, पण तेव्हा तर माथी भडकलेली असतात. मला आठवतंय 1982 साली मुंबईमध्ये दत्ता सामंत यांनी गिरणी कामगारांच्या संपाची हाक दिली. अर्थात मुंबईतला हा सर्वात मोठा असा संप होता. याच्या आधी चक्का जामची घोषणा जॉर्ज फर्नांडिस यांनी केली होती आणि त्यावेळचा सगळा इतिहास वेगळा होता. रेल्वे बंद झालेली होती, त्याविषयी पुन्हा कधीतरी आपण बोलू. परंतु हे जे दत्ता सामंत यांचं आंदोलन होतं ते खूपच चिघळलं. त्यावेळेला ज्येष्ठ समाजवादी नेते, ज्यांच्याविषयी विलक्षण आदर विरोधी पक्षातही होत्या, असे दत्ताजी ताम्हाणे आमच्या ठाण्याजवळ मुलुंडला राहायचे. त्या दत्ताजी ताम्हाण्यांची माझी अनेकदा भेट व्हायची. दत्ताजी ताम्हाणे यांना शतायुषी आयुष्य लाभलं आणि सामाजिक रुजुता, ज्याला आपण म्हणतो, स्वभावातली नम्रता, समोरच्याचा आदर, या सगळ्या गोष्टी आमच्या पिढीला जर कोणी शिकवल्या असतील तर त्यातले जे काही थोडेफार मोजके हिरे होते त्यातल्या एका हिऱ्याचं नाव होतं दत्ताजी ताम्हाणे. एकदा असंच त्यांच्याशी बोलत असताना दत्ता सामंत यांच्या या आंदोलनाची विषय निघाला, तेव्हा त्याने आम्हा तरुणांना आंदोलन म्हणजे नेमकं काय, ते केव्हा करायचं असतं, कसं करायचं असतं आणि त्याही पेक्षा सुद्धा आंदोलन करताना ते कधी मागे घ्यायचं असतं याचं भान नेत्यांना कसं असलं पाहिजे याचा एक वस्तुपाठ दिला होता. आणि हे गिरणी कामगारांचं आंदोलन फारसं यशस्वी होणार नाही आणि दत्ता सामंत यांच्या प्रगतीचा किंवा लोकप्रियतेचा जो आलेख आहे तो आता खाली घसरायला लागेल, असं त्यावेळेला त्यांनी भाकीत केलं होतं आणि ते पुढे सत्य ठरलं. हे सगळं आज आठवायचं कारण तितकंच महत्वाचं आहे. याचं कारण जंतर मंतरवर सुरू झालेलं अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आंदोलन, त्याला सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची लाभलेली साथ आणि त्यानंतर त्या संपूर्ण आंदोलनाची भरकटलेली दिशा, त्याच्यात भडकलेली माथी, हे सगळं समोर येत आहे. कोणाला बरोबर घ्यायचं याचं भान जसं असलं पाहिजे ना प्रेक्षको, तसंच कोणाला असा अगदी कटाक्षाने दूर ठेवायचं आणि आपलं लक्ष नेमकं काय याविषयीचं आपलं भान अजिबात तुटू द्यायचं नाही. याचा संयम, विवेक हे जेव्हा सुटतो ना, तेव्हा तो आंदोलन नेत्यांच्या हातून सुटून भलत्या शक्तींच्या हातात जातं. या आंदोलनाची मागणी काय होती? धर्मेंद्र प्रधान त्यांच्या शिक्षण मंत्री पदाच्या काळात जो नीटचा पेपर लीक झाला त्याबद्दल त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या मुलांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या आई वडिलांना खूप भरीव असं कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे आणि ही सगळी व्यवस्था सुधारली पाहिजे, याविषयीचं हे आंदोलन होतं. परंतु काही क्षणचित्र आहेत माझ्याकडे. ती क्षणचित्र तुम्हाला भलतीच गोष्ट सांगतायत आणि ती म्हणजे भडकलेली माथी,
भरकटलेली किंवा भरकटवलेली दिशा आणि भडकवलेली माथी आणि हिंसक अशा स्वरूपाची आंदोलनं, ही सगळी क्षणचित्र मी तुमच्या समोर मांडतोय. मग तुम्हाला कळेल मला नेमकं काय म्हणायचंय. विचार करा, ही मागणी होती का? 1967 साली आपल्याकडे जेव्हा नक्षलवाद फोफावला तेव्हा त्यांची एक घोषणा होती आणि ती होती ठाकूरशाही हो बर्बाद. त्याला पुढे जोड मिळाली ब्राह्मणवाद हो बर्बाद. त्याला पुढे जोड मिळाली हिंदू राष्ट्र हो बर्बाद. ही मागणी होती का या आंदोलनाची? बघा ही मुलं काय मागणी करतायत, मग तुम्हाला माझं वाक्य पटेल की ही सगळी भडकवलेली माती होती आणि हे भरकटवलेलं आंदोलन होतं, ज्याच्यामुळे याचा सिरियसनेस जाऊन एका गंभीर वळणावर हे आंदोलन जाऊन पोहोचलेलं आहे. लाव रे तो व्हिडिओ. जेएनयू की धरती पर असे जे उद्गार तुम्ही पाहिलेत ते नेमके कशाचे निदर्शक आहेत? जेएनयू काय काय गोष्टींचं प्रतीक तुम्हाला करायचंय मित्रांनो? तुम्हीच तुमच्या इन्स्टिट्यूशनची इतकी वाताहत लावताय. आता दुसरा व्हिडिओ बघा. राग समजू शकतो, परंतु त्या भाषेचा स्तर आणि त्यातला जो असभ्यपणा आहे तो काय काय पातळीला गेलाय हे सगळं बघा तुम्ही. लाव रे तो व्हिडिओ. नीम का पत्ता कड़वा है, मोदी भडवा है. ही तुमची मागणी होती का? तुमची मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. परंतु अशा आंदोलनामध्ये जसे जम्मू काश्मीर मध्ये आंदोलन करायला प्रोफेशनल पत्थरबाज आणलेले होते, पैसे देऊन त्यांना पथराव करायला भाग पाडला जात होता, तसे पैसे देऊन हे अभद्र घोषणाबाज आणलेले होते का? बघा यांच्या घोषणा काय आहेत. लाव रे तो व्हिडिओ. जेव्हा आंदोलनात महिला येतात ना तेव्हा फार काळजीपूर्वक अशा स्वरूपाच्या गोष्टींची रचना करावी लागते. महिलांना सुद्धा आणि आंदोलनकर्त्या नेत्या पुरुषांना सुद्धा. किंवा जर एखाद्या आंदोलनाच्या नेत्या महिला असतील तर त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. याचं कारण काही असामाजिक तत्व याचा गैरफायदा तर घेत नाहीयेत ना. पण इथे प्रत्यक्ष महिलांच्या सन्मानाची हेळसांड करताना आम्हाला दिसत आहे. एका सुंदर श्लोकाची काय विडंबना चालू आहे बघा. आणि हे सगळं कशा करता? तर मोदींवर टीका करण्याकरता तुम्ही कोणती पातळी गाठताय का? उचलली जीभ लावली टाळ्याला. महिलांचा सन्मान इथं नष्ट करतायत. काय तर्क लावतायत? बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणजे वाटेल ते बोलायचा स्वैराचार नाहीये. कुठल्याच प्रकारची मर्यादा आम्हाला नकोय. आणि मग महिला काय बोलतात बघा. या आंदोलनकर्त्या नीटच्या स्टुडंट आहेत असं आम्ही म्हणायचं? लाव रे तो व्हिडिओ. न्यायेन राज्यम नयनेन वक्तम लवळेन भुजी. तेव्हा तुम्हाला अंदाज आला असेल की जे मी सातत्यानं म्हणतोय ना की आंदोलन हे आता भरकटलेलं आहे आणि त्याही पेक्षा सुद्धा भरकटवलं गेलेलं आहे. आणि याच्यात भडकवलेली माथी आणि प्रोफेशनल पत्थरबाज येतात, तसे प्रोफेशनल अभद्र घोषणाबाज घुसवलेले गेले आहेत. बघा त्यांची भाषा आणि त्यांच्या शिव्या. लाव रे तो व्हिडिओ. उस लौड़े के अंदर से उठ जाओ भाई, उठ जाओ प्लीज. हम भीख मांग रहे भाई, उठ जाओ, निकल जाओ इस लौड़े के नीचे से, निकल जाओ भोसड़ी के. और जो वो घुसा हुआ है मेलोडी की दूध के अंदर, निकल जाओ उसके बाहर से. बहन के लौड़े. मोदींवर तुम्हाला व्यंग करायचे जरूर करा. मोदींची व्यंगचित्र काढायचे जरूर काढा. आपल्याकडे व्यंगचित्राची एक अफलातून परंपरा आहे. पण मोदींचं व्यंगचित्र काढताना किंवा मोदींवर टीका करताना व्यंग करताना तुम्ही काय करताय? 56 इंच की छाती दाखवताना तुम्ही एका महिलेचं अंतर्वस्त्र समोर आणताय. ही तुमची क्रिएटिव्हिटी आहे म्हणायची? लाव रे तो व्हिडिओ. सातत्यानं कुटुंब प्रबोधन, कुटुंब संवाद, कुटुंब संस्कार याच्याविषयी बोललं की मग तुम्ही मागासलेले बुरसटलेले असता. वाटेल ते बोलायची मुभा आहे. घरामध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही.
मुलं कधी येत आहेत काय कळत नाही, सोशल मीडियावर काय बघतायत व्यक्त होत आहेत हे कळत नाही. अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था येते तेव्हा कुटुंब प्रबोधनाची आणि कुटुंब संवादाची गरज निर्माण होते. पण त्याविषयी बोललं गेलं की मग तुम्ही समाजातले त्याज्य ठरता. कारण तुम्हाला काँग्रेसनी पोचलेला आतापर्यंतचा असा खुलेवाद त्याच्यात दिसत नाही. पण स्वातंत्र्य उपभोगण्याकरता आधी स्वैराचाराचा त्याग करावा लागतो हे आम्हाला कळत नाही. बघा या महिला काय बोलतायत. लाव रे तो व्हिडिओ. क्या लिखा है? मुठ मारो बच्चों को नहीं, अच्छा जी। और आपने क्या लिखा इधर? वाह वाह। टीका जरूर करावी, अगदी जळजळीत टीका करावी, झोमणारी टीका करावी. पण त्या टीकेचा स्तर काय आहे? नागपूरमध्ये आंदोलनं झाली, त्या संपूर्ण आंदोलनाचा दर्जाच अशा प्रकारच्या टीकेनं प्रचंड खाली गेला आणि त्यातला सिरियसनेस संपला. लाव रे तो व्हिडिओ. अशा आंदोलनामध्ये बरोबर कोणाला घ्यायचं आणि त्याहीपेक्षा कटाक्षाने कोणाला दूर ठेवायचं, आपलं आंदोलन कोण हायजॅक करू शकतं आणि त्यातून आपापले अजेंडे कसे राबवू शकतं याचं भान नेतृत्वाला आणि परिपक्वता असली पाहिजे. सोशल मीडियावर आज मेसेजेस पाठवून माती भडकावणं फार सोपं आहे आणि 2-2.5 कोटी फॉलोअरशिप तुम्हाला आणता येते आणि त्याच्यातनं 10-15 हजार लोक 50,000 लोक बाहेरच्या मर्यादेने तुम्ही आणू शकता. आणि या देशात ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम कोणी ना कोणीतरी असंतोष असणारच आहे. कधी तो शिक्षकांचा असेल, कधी शेतकऱ्यांचा असेल, कधी कुठल्या पाटीदार समाजाचा असेल किंवा आणखीन कुठल्या समाजाचा असेल. कुठे ना कुठेतरी प्रांतिक किंवा भाषिक अशा प्रकारचे असंतोष जोपासलेलेच असतील. पण जेव्हा या देशाची संसद उखडून टाकण्याची भाषा केली जाते, या देशाची न्याय व्यवस्था उखडून टाकण्याची भाषा केली जाते, असे अर्बन नक्सली, दोज हू आर प्रूव्हन, ज्यांना शिक्षा झालेली आहे, असे अर्बन नक्सली तुमच्या आंदोलनात घुसून त्याचा फायदा आणि आपल्या भोवती कोंडाळं जमा करतात. तेव्हा तुम्ही काय म्हणाल? हेच तर मी सांगतोय, माती भडकवली गेली आहेत आणि आंदोलन भरकटवलं गेलेलं आहे. लाव रे तो व्हिडिओ. अच्छे दिन हेच आहे का? यापेक्षा बुरे दिन आणि स्वातंत्र्याच्या काळापासून ते आतापर्यंत अनुभवलेला नाही आहोत. आणि आताही जर तुम्ही जबाबदारी नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले, तर हा जनसैनिक 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उचलून फेकणार. सावधान. आपण कोणावर टीका करतोय, कशाकरता टीका करतोय, कशाला मेळ नाही, नुसती माती भडकवलेली काहीतरी सोशल मीडियावर वाचायचं आणि स्वतःच्या इनकॉम्पिटन्सीला आमच्यावर झालेला अन्याय हे लेबल लावायचं. आम्ही नीटमध्ये कसे पास होत नाही, आम्हाला हे का मिळत नाही, आम्हाला ते का मिळत नाही. बट डू यू डिझर्व इट? आर यू रेडी टू सॅक्रिफाईस एव्हरीथिंग फॉर इट? याचा काही विचार नाही. नीटचा फुल फॉर्म माहित नाही, कुठे शिकते, सीबीएसई ला शिकते, सीबीएसईचा फुल फॉर्म माहित नाही. आणि मोदींचं शिक्षण आणि त्यांची लायकी तुम्ही काढायला बसलात. इथे कोणा व्यक्तीचं समर्थन करायची गोष्ट नाहीये. पण ज्यांना या साध्याचा पोच नाहीये त्यांनी काय हैदोस मांडला होता हे बघा तुम्ही या व्हिडिओ मध्ये. लाव रे तो व्हिडिओ. मोदी जी खुद पढ़े लिखे हैं क्या? उन्हें परीक्षा का पी नहीं आता होगा, एजुकेशन का ई नहीं आता होगा और बकवास करने के लिए आ जाते हैं. बुरा न माने, बट क्या आपको नीट का एग्जाम फुल फॉर्म पता है आपको? क्योंकि आप भी यहाँ पे आए हो नीट का मुद्दा उठाने के लिए. क्या आप नैसे एलिजिबल करके कुछ फुल फॉर्म है, ठीक है, फुल लाइक अभी मैंने याद की थी बट भूल गई, वो बात अलग है. ठीक है, ओके, वो भी छोड़ते हैं. जैसे कि आप कौन से बोर्ड से पढ़ती हैं यहाँ पे? सीबीएसई बोर्ड. आपको सीबीएसई का फुल फॉर्म पता है? चलिए ठीक है, वो भी मैंने मान लिया. जैसे कि आपको नहीं पता है, लेकिन इसका मतलब ये तो नहीं है कि हम कहेंगे कि नहीं आपको पता नहीं है तो आप छात्र नहीं हो, है ना? यस, एग्जैक्टली. झुरळ जनता पार्टीचा हा तृतीय आविष्कार बघा. यांची मुक्ताफळं हे देश बदलणार आहेत, देशात क्रांती घडवणार आहेत, देशात टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीची पहाट आणणार आहेत, हे देशाला अमेरिका आणि चीन समोर उभे करणार आहेत. बघा काय वक्तव्य आहे त्यांची. लाव रे तो व्हिडिओ. आप कॉकरोच है? आप भी कॉकरोच है क्या? आप अक्रोच क्या पूछ रहे हैं? कहाँ से है, घर से या नाली से? कहीं से भी हमें देश से हैं? आप जैसे सपोर्टर जो कांग्रेस जनता पार्टी को कैसे उठाएगा? देखिए आपके यहाँ पे चुन्नी का निशान लगा हुआ है. तो देखिए, अच्छे से देखिए. एक षड्यंत्र आहे आणि त्याच्या अंतर्गत या देशातले जे आयकॉन्स आहेत
या देशातल्या ज्या अग्रमानांकित पूजांकित अशी स्थानं आहेत त्यांच्याविषयी आमच्या तरुण पिढीच्या मनामध्ये काहीतरी घाणेरडं भरवून ठेवायचं आणि त्यांना त्याचं क्षुल्लकीकरण करायचं. मग राम व्हॉट एव्हर इज दॅट फकिंग हे शब्द आहेत. लाव रे तो व्हिडिओ, हा उद्देश होता तुमचा. लाव रे तो व्हिडिओ. But it's just Modi loves to do Jai Shri Ram in every, political agendas और उसके Jai Shri Ram पे ही चल रहे हैं. So I don't think so कि anybody wanted to bring, भगवान राम मंदिर or whatever the fuck इसमें. But it's just people don't know कि political और education कैसे function करता है. अशा आंदोलनाच्या अडून धर्मांध शक्ती ते आंदोलन आपल्या ताब्यात घेतात. भले मग तुम्हाला ते जेवण घालत असतील फुकट, पण ते फुकटचं जेवण किती महाग पडतं बघा. एकीकडे फुकट जेवण घालणारा मुसलमान तुम्हाला प्रिय वाटतो, कोणा जाती धर्माच्या विरोधात बोलण्याचा हा मुद्दा नाहीये, पण तिथे नाराय तकबीर अल्लाहू अकबर या जिहादी घोषणा दिल्या जातात. तुमच्या आंदोलनाची दिशा आणि दशा जिहादी करायची आहे तुम्हाला. लाव रे तो व्हिडिओ. विचार करा, याच्यात जर अशाच प्रकारचे ह्युमन बॉम्ब पेरणारे जर ह्युमन बॉम्ब आले असतील तर या आंदोलनाची दिशा आणि दशा काय होईल. याच्या मागणीचं जे पावित्र्य आणि गांभीर्य होतं ते घालवायला सरकार नाही, आंदोलकांचं नेतृत्व कारणीभूत आहे की तुम्ही तुमचं आंदोलन अशा टर्रेबाज लोकांच्या हातात जाऊ दिलंय. कोणी पंतप्रधानांवर टीका करावी? तुमची औकात काय, तुमची लायकी काय? जो आता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे ती महिला काय घोषणा देते ती ऐका आणि यांचं वैयक्तिक काय आहे तेही बघा. हे मोदींवर टीका करतायत, मोदींवर घोषणा देत आहेत आणि घोषणा काय देत आहेत ते बघा. ती भाषा काय आहे, ती शिव्या काय आहेत आणि यांचे वैयक्तिक व्हिडिओज काय आहेत ते बघा. काम पिसाट, लिंग पिशाचिनी, नितंबिनी अशी ही महिला काय मुक्ताफळ उधळते आणि आंदोलनाला काय ठिगळ लावते ते बघा. हे आंदोलन करायचं होतं तुम्हाला याच्यासाठी. लाव रे तो व्हिडिओ. मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, मोदी साला चोर है, चोर है, चोर है. लेकिन एक सेकंड, प्रेक्षको, हे सगळे व्हिडिओ दाखवण्यामागे एकतर्फी प्रचार करावा असा माझा मुळीच हेतू नाही. मी वारंवार सांगत आलेलो आहे की पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात 2 प्रकारची लोक जखमी झाली. एक जे निष्पाप आपल्या मागणीसाठी, आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याकरता एकत्र आलेले तरुण तरुणी होते आणि दुसरे त्याच्या आडून आलेले पत्थरबाज. ही जी स्ट्रक्चर आहे ती स्ट्रक्चर मी माझ्या पहिल्या व्हिडिओ पासून सांगत आलेलो आहे की पुढे करताना ही सगळी निष्पाप मुलं पुढे उभी करायची की जी खरोखर जेन्युइन आहेत आणि त्यांच्या मागून हे पत्थरबाज, हे घोषणाबाज, ही नितंबिनी, कामपिसाटी, लिंग पिशाचिनी अशी सगळी लोक उभी करायची. आणि या सगळ्यांचा राग कोणा त्यांच्या डोक्यात भरवायचा, तर जे तुमची बाजू घेत नाहीत आणि तुम्हाला असे कठोर प्रश्न विचारतात त्या मीडियाला. कपिल राऊत हा माझा अतिशय एकेकाळचा जवळचा सहकारी, आमच्या ठाण्यातच राहणारा, गेले 20-25 वर्ष निष्ठेनं पत्रकारिता करणारा, दिवस नाही, रात्र नाही, पाऊस नाही, ऊन नाही, हा माणूस कधी फोन केला तरी जिथे जे काही घडलेलं आहे तिथे जाऊन पोहोचणार आणि निष्पक्षपाती रिपोर्टिंग करणार. भर पावसात त्याच्या आजूबाजूला गदारोळ आणि कोलाहल चाललेला असताना आणि कोणत्याही क्षणी आपल्यावर कसलाही हल्ला होईल आणि आपण मारले जाऊ, मार खाऊ, आणि अशा पत्रकारांनी मार खाल्लेले अनेक व्हिडिओज आहेत. असं असताना कपिल राऊत शांतपणे उभा राहिला, एक शब्द बोलला नाही. तो आणि त्याचा कॅमेरामन त्यांची ड्युटी करत होते, लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाचं कर्तव्य पार पाडत होते. आणि ते पत्रकार तुमच्या समोर हे असं सगळं सत्य समोर आणत असतात. हा कार्यक्रमाचा शेवट करताना दिस इज जर्नलिज्म ऑफ करेज. लाव रे तो व्हिडिओ. एक सैल्यूट तो बनता है कपिल राउत के लिए. लाव रे तो व्हिडिओ.